बीडच्या विलास घुले प्रकरणात मोठा ट्विस्ट. महिलेकडून लैंगिक अत्याचाराचे आरोप. महिलेनं समोर येत कुणाकुणाची नावं घेतली. बीड जिल्ह्यातल्या केजमध्ये असणाऱ्या टाकळी गावात घडलेल्या विलास घुले खून प्रकरणाला आता एक नाट्यमय आणि धक्कादायक वळण मिळालंय. सुरुवातीला 2 गटांमधील वाद मिटवताना ही हत्या झाल्याचं समोर आलं होतं. पण आता एका स्थानिक महिलेनं समोर येत या प्रकरणात छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक अत्याचाराचा संबंध असल्याचे खळबळजनक आरोप केलेत. उमेश माने आणि मृत विलास घुले हे दोघंही आपल्याला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते, असा खळबळजनक दावा या महिलेनं केलाय. या महिलेच्या आरोपानंतर या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय. त्यामुळे या महिलेनं नेमके काय आरोप केलेत, हत्येचं कारण काय सांगितलंय आणि कुणाकुणाची नावं घेतली आहेत, सविस्तर समजून घेऊ. 20 जूनच्या रात्री बीडच्या टाकळीमध्ये विलास घुले या तरुणाची हत्या झाल्यानंतर बीड जिल्हा पुन्हा आदरलाय. आरोपींना पकडण्यासाठी नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवून 9 तास आंदोलन केलं, तर दुसरीकडे रास्ता रोकोही केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत 9 जणांना बेड्या ठोकल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचीही चौकशी झाली आहे. पण आता या प्रकरणात या महिलेनं केलेल्या आरोपांमुळे मोठा ट्विस्ट आलाय. महिलेनं काय आरोप केलेत? पीडितेनं केलेल्या आरोपांनुसार विलास घुलेचा मित्र उमेश माने याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचं मोबाईल मध्ये चित्रीकरण केलं. काय जवळ उमेश मानेची चक्की होती, चढायला जात होतात आम्ही. दळण आणायला गेल्यावर मी चक्कीतलं दळण उचलायला आणि ती यायला एकच झालं. त्यांनी दरवाजा लावला, मोबाईल टेबलावर ठेवल्याच्या नंतर मग जबरदस्ती करायला लागला. मग मी आरडाओरडा करून लागले तर मग ते कोणी नव्हतं, त्याच्या घरी काय नव्हतं. मग ते कोणी ऐकले बी नाही, काहीच नाही. मग ते जास्त आरडाओरडा करायला म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं. तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला. तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हटलं माझ्या व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन. अत्याचाराचे हे व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची भीती दाखवून उमेश माने वारंवार तिचं शोषण करत होता आणि या छळाला कंटाळून जेव्हा पीडितेचे कुटुंबीय कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे निघाले, तेव्हाच रमेश घुले आणि विलास घुले यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा त्रास होणार नाही, पोलिसांकडे गेलात तर याद राखा, असा दम सुद्धा भरला. या दहशतीमुळे घाबरलेल्या कुटुंबानं सुरक्षिततेसाठी या कुटुंबानं शेतातलं स्वतःचं घर सोडलं आणि ते गावात येऊन राहू लागले. पण गावात आल्यानंतरही त्यांची गुंडगिरी काही कमी झाली नाही, असा आरोप या महिलेनं केलाय. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि बुलेटवरून येऊन हे आरोपी महिलेच्या घराभोवती घिरट्या घालायचे आणि 3 जूनला विलासने थेट तिच्या कुटुंबाला संपवण्याची पुन्हा एकदा धमकी दिल्याचा आरोप सुद्धा या महिलेनं केलाय. 3 तारखेला आमच्या घरी कोणी नव्हतं. मग मी एकटीच होते. मग विलास घुले आणि उमेश माने ते 2 जण आले, बुलेटवर आले. आणि ते विलास घुले जी आहे ते म्हणू लागलं मला की तुझे संपर्क असे साधलेस, ह्याच्यासोबत संबंध ठेवलेस तसे वारंवार ठेवत चल, नसं तुझ्या लेकरा बाळांना, तुझ्या नवऱ्यांचा जीव घेईन मी. मग 20 तारखेला मग डबल आले. कर्फ्यूने 2-3 चक्र घातल्या देवळापासून. कर्फ्यू पुन्हा बुलेटवर हे हरणं ते वाजलं. तर मग घरी आले, शिवागाळ करू लागले. मग आमचे मिस्टर म्हणले जर आता मिटलं होतं तू आणखीन का त्रास दिलास, आमचा सुखी संसार, माझे लेकरं बाळ आम्ही सुखी संसारानं जगत आणले. मग ते शिवागाळ करून हे करून गेले तिथून. मग ते पुन्हा म्हणले तू घराच्या बाहेर निघला तर आम्ही तुला खलास करू. याच्याही पुढे जाऊन 20 जूनला रात्री विलास आणि उमेशने तिच्या घरासमोर गाडी उभी करून अश्लील शिवीगाळ सुरू केली. पण या त्रासातून कायमची सुटका करून घेण्यासाठी आणि समोपचाराने विषय मिटवण्यासाठी महिलेचे पती, वडील संशयितांना भेटायला हॉटेलवर गेले. महिलेचा दावा आहे की तिथं बोलणी करण्याऐवजी विलास आणि उमेशने आधी विटा आणि काचेच्या बाटल्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांनी प्रतिहल्ला केल्याचं या महिलेनं म्हटलंय. एकूण असे सगळे आरोप या महिलेनं केलेत. एका व्हिडिओच्या माध्यमातून हे आरोप करण्यात आलेत. या व्हिडिओमध्ये काटछाट केल्याचंही दिसतंय. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. या संपूर्ण प्रकरणात पीडित महिलेनं पोलिसांवरही निष्काळजीपणाचा अत्यंत गंभीर आरोप केलाय. घटना घडून गेल्यानंतरही
केज आणि बीड पोलीस ठाण्यात आपली बाजू ऐकून घेतली जात नाहीये, तसंच अद्याप छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये, अशी खंत या महिलेनं व्यक्त केली आहे। एकूणच या महिलेनं केलेल्या आरोपांनंतर हे प्रकरण आता आणखी गंभीर बनलंय। पण यामध्ये नेमकं काय खरं आणि काय खोटं हे पोलीस तपासातून आणि त्यानंतर न्यायालयाच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे। बीडमध्ये घडलेल्या या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।